नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमईचं तिखलं। त्यासाठी इथे मी धने आणि लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। अर्धा ते 1 तासभर मी इथे लाल मिरच्या आणि धने पाण्यात भिजत ठेवलेले होते। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घालते आणि 1 मोठा चिरलेला कांदा मी इथे घालते। त्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं पाणी घालून ह्याची मी बारीक पेस्ट वाटून घेणार आहे। आता इथे सुरमईच्या तिखल्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे। मी ते 2 ते 3 चमचे तेल घालते। त्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वाटलेली आहे, ती मी 1 चमचा इथे घालते आणि हलकीशी तेलावर परतून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते इथे घालायचे आणि ते सुद्धा तेलावरती छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता ह्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती 1 चमचा घातली आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी इथे लाल तिखट नाही वापरले कारण आपण लाल मिरच्या वापरलेल्या आहेत, नाहीतर ते खूप तिखट होऊन जाईल, म्हणून इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातली आहे। त्याने रंगसुद्धा खूप छान येणार आहे म्हणून। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा 1 मिनिटासाठी छान आपण हे शिजवून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर इथे सुरमईचे तुकडे घालते मी इथे 4 ते 5 तुकडे मी सुरमईचे वापरले तिथे। त्यानंतर हलक्या हाताने मी इथे मिक्स करून घेणार आहे। सुरमईचा जो तुकडा आहे तो तुटला न गेला पाहिजे, म्हणून अगदी हलक्या हाताने इथे मी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर मी इथे 2 कोकमचे तुकडे घालते। इथे तुम्ही कोकम नाही घातलात तर टोमॅटोचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण कोकमाने मच्छीला खूप अशी सुंदर टेस्ट येते, सो इथे कोकमाचाच वापर करा। अगदी हलक्या हाताने पुन्हा मी हे मिक्स करून घेते। आता इथे मी 8 ते 10 मिनिटांसाठी उकळी काढून घेणार आहे, म्हणजे सुरमई जी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। तुम्ही पाहू शकता इथे माझी सुरमई जी आहे ती शिजून आता तयार झालेली आहे। जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा थोडीशी अशी घट्टसर झालेली आहे आणि सुरमईचा जो पीस आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरमईचं तिखलं आता इथे बनून तयार झालेलं आहे। तुम्ही भाकरीसोबत सुद्धा हे खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा आणि निरोगी राहा।